मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 36 पासून 38 पर्यंत मी वाचतो. लक्ष देऊन ऐका. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती होता, तेव्हा त्याने मोठमोठे अद्भुते केले, मोठमोठे चमत्कार केले, आणि त्यामुळे अनेक लोक येशूच्या मागे चालायचे. येशू नगरात गेला, तिथे लोक त्याच्या मागे जायचे. तो रानावनात गेला, जंगलात गेला, तरी हजारो लोक त्याच्या मागे चालायचे. का? कारण अनेक लोकांना येशूने आजारातून बरं केलं होतं, अनेकांना दुःखातून बाहेर काढलं होतं, अनेकाच्या जीवनातील अनेक समस्या प्रभूने काढून टाकल्या होत्या. तो मुक्यांना बोलतं करायचा, लंगड्यांना चालतं करायचा, अंधांना दृष्टी द्यायचा आणि मेलेल्यांना पण उठवायचा. त्याचप्रमाणे तो लोकांना देवाची जिवंत वचनं शिकवत होता, आणि त्याच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी देखील हजारो लोक त्याच्या मागे येत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे, आणि त्यासाठी त्याने अनेक चिन्ह चमत्कार केले, आणि हे सिद्ध करून दाखवलं की तो देवापासून आलेला आहे. आणि त्याने देवाची वचने लोकांना शिकवली, देवाचं प्रेम, देवाचं सामर्थ्य लोकांसमोर प्रगट केलं. आणि जेव्हा येशू एका ठिकाणी जात होता, तेव्हा हजारो लोक त्याच्या पाठीमागे चालत होते. आणि ते सर्वजणांकडे जेव्हा येशूच्या मागे चालत होते, तेव्हा येशूने त्यांच्याकडे पाहिलं. ज्याप्रमाणे आपण वचनामध्ये पाहिलं आहे की जेव्हा येशू लोकसमुदायाकडे पाहतो, तेव्हा त्याच्या हृदयामध्ये कळवळा येतो. म्हणजे त्याला त्या लोकांवर दया येते, तरस येतो, म्हणजे त्याला त्यांची काळजी वाटते. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे येशूने, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मेंढरूला पाहाल, तर तुम्ही मेंढराकडे पाहता तेव्हा तुम्हाला कळेल की ते केवढं दुर्बळ असतं. ते मान खालीच नेहमी ठेवतं आणि सतत चालत राहतं. तो आपल्या मेंढपाळाच्या मागे 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 चालत असतो. मेंढरू अशा प्रकारचं असतं की त्याचा स्वभाव एकदम म्हणजे भित्रट असतो. तो स्वतःची रक्षा करू शकत नाही, आणि त्यामुळेच प्रत्येक मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेतो. प्रत्येक मेंढपाळ आपल्या मेंढराचं रक्षण करतो. पण प्रभू येशू ख्रिस्त या जगातील प्रत्येक माणसाला मेंढराची उपमा देत आहे. म्हणजे जेवढे या जगामध्ये लोक आहेत, जीवन जगत आहेत, ते सर्व मेंढराप्रमाणे आहेत. का? कारण ते स्वतःला वाचवू शकत नाहीत, ते स्वतःला बरं करू शकत नाहीत, ते त्यांच्या दुःखातून, आजारातून, समस्येतून स्वतःला बाहेर काढू शकत नाही. कोणताही माणूस स्वतःला स्वतःच्या पापातून शुद्ध करू शकत नाही. आणि म्हणूनच बायबल आपल्याला सांगतं की जिवंत देवाचा पुत्र स्वर्ग सोडून या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं, तो जगात आला, आणि संपूर्ण मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. त्याने त्याचं पवित्र रक्त वाहिलं, आणि त्याद्वारे त्याने माणसाला पापांची क्षमा उपलब्ध करून दिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणूनच बायबल देखील आपल्याला शिकवतं, येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे, मी आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि म्हणूनच येशूने संपूर्ण मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतलेली आहे, आणि त्याने मानवाला पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून वचन सांगतं की जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल त्याला पापांची क्षमा मिळते, आणि त्याद्वारे त्याचा प्रवेश स्वर्गामध्ये होतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये आपल्याला एक मेंढपाळाची गरज आहे.
जर आपल्या जीवनामध्ये मेंढपाळ नाही आहे तर येशू सांगतो की ते सर्व गांजलेले आणि पांगलेले आहेत. गांजलेले व पांगलेले म्हणजे ते थकून गेलेले आहेत, ते निराश झालेले आहेत, ते लोक म्हणजे त्यांना स्वतःला सांभाळता येत नाही किंवा स्वतःचं रक्षण करता येत नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण जगामध्ये पाहतो की किती असे लोक आहेत की मोठमोठ्या आजारामुळे त्रस्त झालेले आहेत. किती असे लोक आहेत जे अशुद्ध शक्तीच्या त्रासामुळे फार दुःखामध्ये आहेत. किती असे लोक आहेत की ज्यांना व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. त्यांना स्वतःहून त्याच्यातून बाहेर निघता येत नाही. ते खूप प्रयत्न करतात, मानवी शक्तीने खूप प्रयत्न करतात की कसं तरी करून आम्ही ह्या दुःखातून बाहेर येऊ. आणि त्यांना अशी आशा वाटते की एक दिवस कधीतरी आम्ही त्याच्यातून बाहेर येऊ. पण असं मात्र कधीच त्यांच्या जीवनामध्ये घडत नाही आणि कधीच त्यांच्या जीवनामध्ये शांतीचा त्यांना अनुभव येत नाही. हालेलुया, हालेलुया. कारण ते जिवंत देवाला ओळखत नाही, कारण ते देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून येशूविषयी सांगितलं आहे की जेव्हा येशू एका ठिकाणी जात होता आणि हजारो लोक त्याच्या मागे चालत होते, कारण येशूने त्यांना बरं केलं होतं. त्यांच्या दुःखातून, आजारातून, समस्येतून त्यांना बाहेर काढलं होतं. आणि म्हणून ते जिथे जिथे येशू जायचा त्यांच्या मागे ते जायचे. जिथे जिथे येशू जायचा त्याच्या मागे लोक जायचे. आणि जेव्हा येशू त्या लोकांकडे पाहतो तेव्हा तो सांगत आहे की ते गांजलेले आणि पांगलेले आहेत. आज आपण जगामध्ये पाहतो की किती मोठमोठे आजार आहेत, संकट आहेत, भांडणं आहेत, निराशा आहे. अनेक लोक त्या सर्व हालतामध्ये म्हणजे त्या अनेक लोक अशा समस्यामध्ये आहेत की ते त्यातून स्वतःला बाहेर काढू शकत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुढे वचनामध्ये येशू आपल्या शिष्यांना सांगतो की पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. येशूने आपल्या शिष्यांना अनेक गोष्टीविषयी प्रार्थना करायला शिकवली. येशूने सांगितलं, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. त्याने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन दिला. त्याचबरोबर त्याने प्रभूने पित्याबरोबर कशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे ही देखील शिकवली. देवाकडे आपण कसं मागायला पाहिजे, कशी प्रार्थना करायला पाहिजे हे प्रभू येशूने शिकवलं. त्याचबरोबर प्रभू येशूंनी आपल्या शिष्यांना आणखीन एक प्रार्थना करायला सांगितली, ती म्हणजे कामकरी पाठवावं. पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याप्रमाणे एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक लावतो आणि पीक लावल्यानंतर काही दिवसानंतर ते पीक वाढतं, पिकतं आणि त्यानंतर तो शेतकरी ते पीक कापणी करून ते आपल्या कोठारामध्ये साठवतो. त्याद्वारे त्याच्या हृदयाला आनंद होतो आणि तो आपल्या जीवनाची उपजीविका त्याद्वारे चालवतो. हालेलुया, हालेलुया. पण ते पीक पिकल्यानंतरसुद्धा जर कापलं नाही तर पुढे काय होतं, ते पीक खराब होऊन जाणार. त्याने एवढं मेहनत केलं, पीक लावलं, पण कापणीच्या वेळी जर त्याने कापणारेच त्याच्याकडे नसतील तर काय फायदा, म्हणजेच त्याचं नुकसान होऊन जातं. त्याचप्रमाणे हे जग म्हणजे एक शेताप्रमाणे आहे आणि जगातील लोक म्हणजे पिकाप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे आज आपण जगामध्ये पाहतो, अनेक लोक कर्जामध्ये बुडालेले आहेत, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, अनेक लोक रडत आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये भांडणं आहे, अशांती, निराशा, काही ना काही समस्या आहे, काही ना काही दुःख आहे, काही ना काही त्यांच्या जीवनामध्ये वाईट चालू आहे. का? कारण ते देवाला ओळखत नसल्यामुळे सैतान हा दिवस रात्र त्यांच्या जीवनावरती हमले करत असतो, दिवस रात्र त्यांना फाडून खात असतो. ज्याप्रमाणे बायबल आपल्याला शिकवतं की सैतान हा गर्जणारा सिंहाप्रमाणे आहे. तो कोणास कसे फाडून गिळून खावे त्याची तो वाट पाहतो. ज्याप्रमाणे एखादा मेंढरू एखाद्या लांडग्याच्या समोर उभा असेल तर तो लांडगा त्याला फाडून खाण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्न करतो, त्याप्रमाणे आज या जगाची स्थिती झालेली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की पीक फार आहे, म्हणजे आता जे लोक दुःखात आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत ते अनेक आहेत, पण त्यांच्यापर्यंत येशूची सुवार्ता सांगणारे लोक हवे आहेत.
देवाचं काम करणारे कामकरी हवे आहेत. जसं तुम्ही प्रभूकडे आलात, प्रभू येशूवर विश्वास ठेवलात, तुम्हाला प्रभूकडनं प्रकाश मिळाला, देवाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये आला, तो प्रकाश तुम्ही दुसऱ्यांना वाटला पाहिजे. ते ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. जे देवाने तुम्हाला दिलेले आशीर्वाद आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. तुम्ही लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगितलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगाची स्थिती अशी आहे, लोक देवाकडे यायला तयार नाहीत. का? कारण त्यांना सांगणारं कोण नाही आहे. त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगणारं कोण नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की पिकाच्या धनाने कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती म्हणजे देवाचा कामकरी आहे. जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो तो देवाचा कामकरी आहे. देवाने त्याच्यावरती एक कारभार दिलेला आहे. काय? की त्याने येशूबद्दल लोकांना सांगायला पाहिजे. त्यांनी येशूची सुवार्ता, देवाचं प्रेम, देवाचं सामर्थ्य लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा येशू आपल्या शिष्यांकडे पाहतो आणि त्यांना सांगतो पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. म्हणजे जे लोक दुःखामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, ते सर्वजण अशा अपेक्षामध्ये आहेत की कोणीतरी आमच्या जीवनामध्ये येईल आणि आम्हाला या समस्येतून बाहेर काढील. कोणीतरी आमच्या जीवनामध्ये येईल आणि आम्हाला या दुःखातून बाहेर काढील. आणि त्यासाठी ते नेहमी अशी अपेक्षा लावून बसतात की कोणीतरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला येईल आणि मदत करेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हे काम करायला सुरुवात करायला पाहिजे. आपण लोकांना येशूबद्दल सांगायला पाहिजे. उदाहरणासाठी सांगतो, समजा एखादा माणसाला दारूचं व्यसन आहे आणि तो खूप आपल्या घरामध्ये भांडणं करतो, घरामध्ये झगडे आहेत आणि त्या व्यक्तीचं जीवनामध्ये, कुटुंबामध्ये दुःख आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला येशूबद्दल सांगता, येशूवरचा विश्वास त्याला देता किंवा त्याच्या कुटुंबाला येशूबद्दल सांगता आणि त्या व्यक्तीला तुम्ही येशूकडे आणण्यासाठी प्रयत्न करता आणि जेव्हा तो व्यक्ती देवाकडे येतो, येशूवर विश्वास ठेवतो आणि दारूच्या व्यसनातून मुक्त होतो आणि देवाचे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये येतात, म्हणजेच तुम्ही काय करत आहात? तुम्ही देवाचं काम करत आहात. तुम्ही देवाचं काम करत आहात ज्याद्वारे देवाच्या हृदयाला आनंद होतो. तुम्ही पीक गोळा करत आहात आणि देवाकडे आणत आहात, म्हणजेच तुम्ही कापणी करत आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं काही भाऊ बहिणींकडे टी व्ही असतो, मोठा टी व्ही असतो, ते काय करतात? घरामध्ये येशूचं प्रवचन लावतात, ब्रदरांचं किंवा सिस्टरांचं प्रवचन लावतात आणि जेव्हा काही लोक त्यांच्या घरामध्ये येतात, कुटुंबामध्ये येतात, तेव्हा विचारतं काय लावलं आहे. तेव्हा ते पाहतात, ते सांगतात की येशूबद्दल त्यांना थोडक्यात सांगतात की तुम्ही बसा आणि ऐका, देव आपल्यावर केवढं प्रेम करतो. आणि ज्या वेळेला ते लोक येशूला ओळखत नसतात, त्यांच्या जीवनामध्ये काही दुःख असतं, पण जेव्हा ते टी व्ही पाहायला लागतात तेव्हा त्यांना सत्य कळायला लागतं, त्यांना देवाचा अनुभव येतो, देवाचा सामर्थ्याचा अनुभव येतो आणि मग ते निर्णय करतात की आम्हालासुद्धा त्या ठिकाणी घेऊन चला, ज्याद्वारे आमच्या जीवनातील दुःख देखील निघून जाईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते त्यांना येशूबद्दल सांगतात, म्हणजेच काय करतात? देवाचं काम करतात. आणि देवाला असे लोक हवे आहेत की ते देवाला म्हणणारे लोक हवे आहेत की देवाला सांगायला पाहिजे की देवा, तू आम्हाला वापर तुझ्या सेवेसाठी, तू आम्हाला बनव तुझ्या राज्यासाठी, की आम्ही देखील तुझ्यासाठी आत्मे गोळे करावेत, आम्ही देखील तुझ्यासाठी पीक गोळा करावे ज्याद्वारे तुझे गौरव होतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यापैकी प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही माझ्यासाठी काम करा, तुम्ही तुमचे हृदय माझ्यासाठी तयार करा. आणि कारण देव आपल्याला कधी जबरदस्ती करत नाही, कारण देव प्रेमाचा सागर आहे आणि देव प्रत्येकाला स्वतंत्रता देतो. पण देवाची इच्छा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हे काम करायला पाहिजे. अनेक लोकांकडे मोबाईल असतात, पण मोबाईलचा ते चुकीचा वापर करतात. आता आपला आशिष प्रार्थना घराचा जो व्हॉट्सअपचा नवीन चॅनल सुरू झालेला आहे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्वी असं व्हायचं, अनेक लोक सांगायचे की आम्हाला देवाची साक्षी सांगायची आहेत लोकांना, पण आम्ही कसे सांगणार?
पण देवाने आता हा माध्यम दिलेला आहे, त्याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही तुमचा मोबाईल जर देवाच्या कामासाठी वापराल, तुम्ही लोकांना येशूची साक्ष सांगाल, तर देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल. देव तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे अद्भुते करेल, ज्याद्वारे तुम्हाला कधीच रडावं लागणार नाही. देव नेहमी तुम्हाला सहाय्य करेल, कारण तुम्ही देवाचं काम करणार आहात, तर देव तुमच्या बाजूने राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या हृदयामध्ये प्रत्येक आत्म्यासाठी कळकळ आहे. म्हणजे देवाच्या हृदयामध्ये फार वेदना आहेत की देवाची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा, तर देवाची इच्छा आहे की प्रत्येक माणसाने देवाकडे वळावं. तुमचे घरचे लोक, नातेवाईक, शेजारी जे कोणी अजूनही प्रभूला ओळखत नाहीत, पण ते दुःखात आहेत, म्हणजेच ते पीक पिकलेलं आहे, तुम्हाला त्यांना येशूबद्दल सांगायचं आहे आणि कापणी करायची आहे आणि देवाचे कामकरी बनायचं आहे. म्हणून आजपासून तुम्ही निर्णय घ्या की प्रभू, तुम्हाला असं बनव की ज्याद्वारे माझ्या जीवनात तुझे गौरव होतील. मला तुझ्यासाठी कामकरी बनव. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की देवा, तू मला वापर, तुझ्या कामासाठी मला वापर आणि जशी तुझी इच्छा आहे तसं मला बनव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ज्याद्वारे देवाचे गौरव होतील आणि अंधारातील आत्मे देवाकडे वळतील आणि त्याद्वारे देवाची योजना, देवाची इच्छा या जगामध्ये प्रगट होईल. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात, तर नुसतं बसून राहू नका, प्रयत्न करा. तुमचं काम आहे देवासाठी काम करण्याचं. ही देवाने तुम्हाला दिलेली संधी आहे. हा शेवटच्या काळामध्ये पीक तयार झालेलं आहे. येशू सांगत आहे की तुम्ही कापणी करण्यासाठी तयार व्हा. आतापर्यंत तुम्ही देवाचे आशीर्वाद घेतला असाल, पण आतापासून देवाला द्यायला शिका, ज्याद्वारे देव तुम्हाला उंच करेल आणि तुमच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या, ज्याद्वारे प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट, आजार एका क्षणात तो काढून टाकेल. हे प्रेमळ पित्या, आज जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत, त्या प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर. होय प्रभू, जितके हृदय तुझी सेवा करण्यासाठी तयार झालेले आहेत, जितके हृदय म्हणत आहेत की आम्ही प्रभूसाठी काम करू, प्रभूने आम्हाला वापरावं, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर. होय प्रभू, आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझी कृपा पाठव, ज्याद्वारे ते तुझी सेवा करू शकतील आणि त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझे महान गौरव या जगामध्ये प्रगट होतील. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक शैतानाचं बंधन प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.